किती प्रीमियम भरला यापेक्षा तुमच्या घराला किती सुरक्षितता मिळते हे जास्त महत्त्वाचं आहे। पण LICचा एक प्लॅन असा आहे जो कमी प्रीमियम मध्ये दोन्ही सुरक्षा प्लस सेव्हिंग्ज देतो। बाजार वर खाली होत राहील पण या प्लॅन मध्ये मिळणारी गॅरंटीड एडिशन्स कधीच बदलत नाही। लो इन्कम कुटुंबांसाठी खास तयार केलेला हा प्लॅन 15 ऑक्टोबर 2025 पासून सुरू झाला आहे। पण तुमच्यासाठी योग्य आहे का? चला आज सगळं स्पष्ट करूया। नमस्कार मंडळी, मी आहे निकिता दादासाहेब तुपे आणि तुमचं बॉसवाला मराठी चॅनल मध्ये खूप खूप स्वागत आहे। आणि आज आपण एक अशा इन्शुरन्स प्लॅन बद्दल बोलणार आहोत जो खास सामान्य आणि लो इन्कम कुटुंबांसाठी तयार करण्यात आला आहे। LIC ने नुकताच एक नवीन मायक्रो इन्शुरन्स प्लॅन लॉन्च केला आहे, LIC जन सुरक्षा प्लॅन। कमी प्रीमियम, अगदी सोपी रचना आणि प्रोटेक्शन्स प्लस सेव्हिंग अशी दुहेरी फायद्यांसह येणारा हा 15 ऑक्टोबर 2025 पासून सर्वांसाठी उपलब्ध झाला आहे। तुमच्या बजेटला ताण न देताना कुटुंबाला सुरक्षितता देणारा हा प्लॅन नेमका काय आहे, कोणासाठी योग्य आहे आणि यात काय मिळणारे फायदे आहे, हे कसे काम करतात हे आज आपण सरळ आणि सोप्या भाषेत समजून घेणार आहोत। तर सरळ आणि सोप्या भाषेत सांगायचं झालं तर LIC जन सुरक्षा हा एक नॉन लिंक प्रकारातील इंडिव्हिज्युअल सेव्हिंग्ज प्लस लाईफ मायक्रो इन्शुरन्स प्लॅन आहे। म्हणजेच बाजारातील अप्स अँड डाऊन्सचा यात काहीही परिणाम होत नाही आणि हा पूर्णपणे पारंपरिक गॅरंटीड एडिशन देणारा प्लॅन आहे। पॉलिसी टर्म्स मध्ये विमाधारकाचा मृत्यू झाल्यास कुटुंबाला डेथ बेनिफिट मिळतो, तर पूर्ण मुदत जिवंत राहिल्यास मॅच्युरिटी बेनिफिट म्हणजेच सम अश्युअर्ड प्लस गॅरंटीड एडिशन अशा स्वरूपात तुम्हाला रक्कम मिळते। अधिकृत माहितीप्रमाणे हा प्लॅन 15 ऑक्टोबर 2025 पासून उपलब्ध झाला आहे। सम अश्युअर्डची किमान मर्यादा 1 लाख असून जास्तीत जास्त मर्यादा LICच्या उत्पादन नियमानुसार निश्चित केली जाते, म्हणून ती नेहमी अधिकृत दस्तावेजातून तपासावी। पॉलिसी टर्मचे पर्याय साधारण 12 ते 20 वर्षापर्यंत आहेत। हा नेहमी पॉलिसी टर्म 5 वर्षा इतका असतो, म्हणजे पॉलिसीच्या शेवटच्या 5 वर्षात तुम्हाला कोणतेही प्रीमियम भरावा लागत नाही, पण संरक्षण मात्र पूर्णपणे चालू राहते। या प्लॅनचे फायदे 2 मोठ्या भागांमध्ये विभागले आहेत। ते काय आहे ते मी तुम्हाला सांगते। डेथ बेनिफिट आणि मॅच्युरिटी बेनिफिट। सर्वप्रथम डेथ बेनिफिट बद्दल बोलायचं झालं तर पॉलिसी चालू असताना विमाधारकाचा मृत्यू झाल्यास कुटुंबाला अधिक मदत म्हणून सम अश्युअर्ड ऑन डेथ दिला जातो। यासोबतच पॉलिसीच्या कालावधीत प्रत्येक वर्षी जमा होणारे गॅरंटीड एडिशन्स देखील डेथ बेनिफिटमध्ये जोडले जातात। म्हणजे विमाधारकाचे कुटुंब फक्त सम अश्युअर्डवर अवलंबून नसून पॉलिसी दरम्यान जमा झालेल्या अतिरिक्त रकमेचा फायदा त्यांना मिळतो। याशिवाय एक अतिशय महत्त्वाची सुरक्षा तरतूद म्हणजे LICच्या अधिकृत नियमानुसार डेथ बेनिफिट हा कधीही विमाधारकांना आतापर्यंत भरलेल्या एकूण प्रीमियमच्या 105% पेक्षा कमी असू शकत नाही। यामुळे कमी टर्ममध्ये किंवा गॅरंटीड एडिशन कमी असला तरीही कुटुंबाला किमान एक ठराविक स्तरावरच संरक्षण मिळतं। दुसरा महत्त्वाचा फायदा म्हणजे मॅच्युरिटी बेनिफिट। जर विमाधारक संपूर्ण पॉलिसी टर्म जिवंत राहिला तर त्याला सम अश्युअर्ड ऑन मॅच्युरिटी आणि पूर्ण कालावधीत जमा झालेला गॅरंटीड एडिशन मिळतात। हा GA आधीच निश्चित केलेला असून प्लॅन नॉन लिंक्ड असल्यामुळे बाजारातील चढ उतार जसे शेअर बाजार, व्याजदरातील बदल किंवा आर्थिक परिस्थिती याचा या परताव्यावर कोणतेही परिणाम होत नाही। त्यामुळे हा प्लॅन विशेषतः स्थिरता शोधणाऱ्यांना आणि निश्चित मॅच्युरिटी अमाउंट हवी असणाऱ्यांना लोकांसाठी उपयुक्त आहे। एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, ऑनलाईन लेख, व्हिडिओ किंवा इतर तृतीय पक्ष स्रोत कधी GA किंवा बोनसचे नमुने म्हणून काही आकडे दाखवतात, पण ही आकडेवारी फक्त इलुस्ट्रेशन असते। त्यावर आधारित निर्णय घेणे धोकादायक ठरू शकतात, कारण LICचा गॅरंटीड एडिशन दर पॉलिसीप्रमाणे विशिष्ट असतो आणि अधिकृत दस्तावेजांशिवाय तो अचूक सांगता येत नाही। तुम्हाला प्रत्यक्षात किती GA आणि एकूण मॅच्युरिटी व्हॅल्यू मिळणार तुमच्या वैयक्तिक बेनिफिट इलुस्ट्रेशनमध्येच नमूद केलेले असते। त्यामुळे पॉलिसी घेण्यापूर्वी किंवा तुलना करण्यापूर्वी तुमचा प्रीमियम मोड आणि सम अश्युअर्ड याच्या आधारे LIC कडून अधिकृत BI घेणे अत्यावश्यक आहे। BI हीच तुमच्या पॉलिसीची खरी आणि अधिकृत आर्थिक प्रोफाईल असते। हा उदाहरणाचा भाग फक्त संकल्पना समजवण्यासाठी आहे, कारण खरे आकडे नेहमी LICच्या अधिकृत बेनिफिट इलुस्ट्रेशन म्हणजेच BI मधूनच मिळतात। आणि 15 वर्षांचा टर्म निवडला तर पॉलिसीची मुदत पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला सम अश्युअर्ड प्लस गॅरंटीड एडिशन्स अशा स्वरूपात मॅच्युरिटी रक्कम मिळते। काही तृतीय पक्ष वेबसाईट्सवरती किंवा सारांशांमध्ये गॅरंटीड एडिशन्स हे उदाहरण वार्षिक प्रीमियमच्या साधारण 4% आसपास असे दाखवले दिसते, पण हे केवळ इलुस्ट्रेशन असतं।
LIC प्रत्यक्षात कोणत्या जिया दराने रक्कम जमा करते हे तुमच्या वैयक्तिक BI मध्ये स्पष्टपणे नमूद केलेले असते आणि निर्णय घेताना त्याच दस्तावेजावरती विश्वास ठेवा. प्रीमियम पेइंग टर्म समजून घेण्यासाठी एक सोपा नियम लक्षात ठेवा. PPT = पॉलिसी टर्म - 5 वर्ष. म्हणजेच जर तुम्ही 12 वर्षाचा पॉलिसी टर्म निवडला तर पहिल्या 7 वर्षे तुम्हाला प्रीमियम भरावा लागेल आणि उर्वरित 5 वर्ष प्रीमियम न भरता कव्हर सुरूच राहील. संरक्षण मात्र संपूर्ण 12 वर्षे अखंडितपणे लागू असते. प्रीमियम भरताना तुम्ही 6माही, त्रैमासिक किंवा मासिक अशा तुमच्या सोयीच्या अनुसार पेमेंट मोड निवडू शकताय, जे LICच्या उपलब्ध मोडानुसार ठरते. या प्लॅनमध्ये पॉलिसी इन फोर्स झाल्यानंतर आणि सरेंडर व्हॅल्यू तयार झाल्यावर कर्ज घेण्याची सुविधा उपलब्ध होते. कर्जाची अचूक टक्केवारी आणि त्या संबंधित अटी LICच्या CIS अधिकृत ब्रॉशर्समध्ये स्पष्ट दिलेल्या आहेत, त्यामुळे त्या नेहमी तपासणे आवश्यक आहे. पॉलिसी मध्येच बंद केल्यास किंवा पेड अप केल्यास तुमच्या परताव्यावर मोठा परिणाम होऊ शकतोय, कारण की गॅरंटीड एडिशन्स कमी होतात किंवा प्रो रॅटा पद्धतीने लागू होतात. त्यामुळे हा प्लॅन नेहमी दीर्घकालीन कमिटमेंट म्हणूनच घेणे योग्य ठरते. या प्लॅनमध्ये ऑटो कव्हर, ग्रेस पिरियड, रिवायवल ज्या विशेषतः अनियमित उत्पन्न असलेल्या लोकांसाठी उपयोगी ठरतात. प्रीमियम चुकल्यास कव्हर काही काळ कायम ठेवणे, पॉलिसी पुन्हा चालू करण्याची प्रक्रिया किंवा ग्रेस पिरियड कसा लागू होतं या संबंधित सर्व माहिती LICच्या अधिकृत ब्रॉशरमध्ये किंवा CIS मध्ये स्पष्टपणे नमूद आहे. मात्र या सर्व क्लॉजचे अचूक शब्दांकन आणि अटी पात्रता नेहमी पॉलिसी डॉक्युमेंटमधूनच वाचाव्यात, कारण निर्णय घेताना ही माहिती अत्यंत महत्त्वाची असते. जनसुरक्षा आणि प्युअर टर्म इन्शुरन्स याची तुलना केली तर दोन्ही उत्पादनाचा मूलभूत उद्देश पूर्णपणे वेगळा आहे. प्युअर टर्म इन्शुरन्स हे उत्पादन मोठ्या रकमेचे संरक्षण अत्यंत कमी प्रीमियममध्ये देण्यासाठी तयार केले आहे. त्यामुळे तुम्हाला 1 कोटी किंवा त्याहून मोठा कव्हर हवा असेल तर इन्शुरन्स हा सर्वात फायदेशीर, थेट आणि प्रभावी पर्याय ठरतो, कारण त्यात कोणतीही मॅच्युरिटी रिटर्न नसून संपूर्ण लक्ष फक्त प्रोटेक्शनवर असते. या उलट LIC जनसुरक्षा हा मायक्रो इन्शुरन्स प्लस गॅरंटीड सेव्हिंग पद्धतीचा प्लॅन आहे, ज्यात सम अश्युअर्ड साधारण 1 ते 2 लाख श्रेणीत असतो आणि तो मार्केट रिस्कपासून पूर्णपणे मुक्त आहे. गॅरंटीड एडिशन्समुळे मॅच्युरिटी वेळी मिळणारी रक्कम निश्चित असते. तसेच प्रीमियम पेइंग टर्म हा टर्मच्या पहिल्या काही वर्षातूनच मर्यादित ठेवला जातो, त्यामुळे शेवटच्या 5 वर्षात प्रीमियम भरायची गरज राहत नाही. त्यामुळे मोठ्या संरक्षणासाठी टर्म इन्शुरन्स आणि बेसिक प्रोटेक्शन सोबत थोडी गॅरंटीड सेव्हिंग हवी असल्यास जनसुरक्षा असं कॉम्बिनेशन आर्थिक नियोजनात सर्वाधिक योग्य ठरतं. कोणताही अंतिम निर्णय घेण्यापूर्वी तुमचं वय, कव्हर, प्रीमियम मोड आणि पॉलिसीच्या कालावधी अनुसार LICकडून अधिकृत बेनिफिट इल्युस्ट्रेशन मिळवणे अत्यावश्यक आहे, कारण त्यातूनही तुमचं सर्व प्रीमियम डिटेल्स, गॅरंटीड एडिशन्स आणि मॅच्युरिटी व्हॅल्यू याची अचूक आणि अधिकृत माहिती मिळते. पॉलिसी खरेदी करण्यापूर्वी काही गोष्टी नक्की तपासाव्यात. सर्वप्रथम तुमचा वय, टर्म आणि पेमेंट मोड त्यानुसारच LICकडून अधिकृत बेनिफिट इल्युस्ट्रेशन घ्या आणि त्यात दिलेली गॅरंटीड एडिशन्स व मॅच्युरिटी फिगर्स नीट समजून घ्या. त्यासोबतच एंट्री एज, वेटिंग पिरियड, एक्सक्लुजन्स तसंच लोन व सरेंडर रूल्स हे सर्व पॉलिसी डॉक्युमेंटमधून व्यवस्थित वाचावेत. जर तुम्ही तरुण असाल आणि जास्त कव्हर हवा असेल तर सर्वात आधी टर्म इन्शुरन्सला प्राधान्य द्या आणि नंतर गरजेनुसार जनसुरक्षासारखे छोटे गॅरंटीड सेव्हिंग प्लॅन विचारात घ्या. आणि सर्वात महत्त्वाचं, इंटरनेटवर फिरणाऱ्या रँडम किंवा अंदाजे आकड्यांवरती कधीही विश्वास ठेवू नका. तुमचा निर्णय घेण्यासाठी फक्त अधिकृत दस्तावेज आणि अधिकृत BI यानेच आधार घ्यावा. तर मंडळी, शेवटचा निष्कर्ष अगदी स्पष्ट आहे. LIC जनसुरक्षा प्लॅन हा एक गॅरंटीड नॉन लिंक्ड मायक्रो प्लॅन आहे, जो कमी बजेटमध्ये बेसिक प्रोटेक्शन प्लस थोडी बचत अशा दोन्ही गोष्ट देण्यासाठी तयार केला आहे. स्थिर प्रीमियम, निश्चित गॅरंटीड एडिशन्स आणि मायक्रो इन्शुरन्सची सिंपल स्ट्रक्चर यामुळे तो छोट्या कुटुंबांसाठी अनियमित उत्पन्न आणण्यासाठी किंवा नवीन गुंतवणूकदारांसाठी एक सहज समजणारा पर्याय आहे. पण लक्षात ठेवा, मोठं संरक्षण उदाहरणार्थ 50 लाख ते 1 कोटी हवं असेल तर जनसुरक्षा कधीच टर्म इन्शुरन्सचा पर्याय ठरत नाही. उच्च सम अश्युअर्ड किंवा प्रीमियम आणि शुद्ध संरक्षण मिळण्यासाठी सर्वप्रथम टर्म इन्शुरन्स हाच योग्य परवडणारा पर्याय आहे. कुठलाही निर्णय घेण्याआधी नेहमी अधिकृत LIC पॉलिसीचं डॉक्युमेंट किंवा ब्रॉशर किंवा CIS आणि बेनिफिट इल्युस्ट्रेशन नीट वाचा. ऑनलाईन फिरणाऱ्या अंदाजांवर किंवा रँडम कॅल्क्युलेशनवरती कधीच विश्वास ठेवू नका. अधिकृत आकडे फक्त तुमचे खरे मार्गदर्शन आहे. आज इथेच थांबूया आणि पुन्हा भेटूया. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि आर्थिक निर्णय नेहमी माहितीनुसार तपासा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीला नक्कीच शेअर करा आणि बॉसवाला मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बॉसवाला, बी द बॉस.